काय रोड आहे यार, एक नंबर रोड आहे. आणि विंड मिल बघा यार, काय भारी वाटते. आय थॉट की त्याच्या जवळ न गेलो तर मजा येईल, जाम मजा येईल. ड्रोन उडवू आपण मस्तपैकी. इथे एक बोर्ड लावला आहे, ओम नमः शिवाय. सो जवळपास आपण आलेलो आहोत. सो फायनल मित्रांनो भीमाशंकरमध्ये पोहोचलेलो आहोत. मुखदर्शनासाठी पण एक लाईन आहे, त्याच्यात जातोय. काय आहे असं आहे का? बघू टेस्ट कशी. Z900 सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट. हेच तर मला बोलायचं आहे सगळ्या रायडर्सला की सेफ्टी फर्स्ट. इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही बाईक राईड करत असाल तर तुमच्या सेफ्टीवर पहिला खर्च करा. सेफ्टी तुमच्या स्वतःसाठी असते. सुझुकी V-Strom 250 आपल्या ग्रुपमध्ये नवीन आलेली आहे. सो स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुईंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो फायनली एक आजचा राईडचा दिवस आहे. पावसाला तर चालू झालेला मे महिन्यात, सॉरी आजची बहुतेक 1 तारीख आहे आणि जून महिना चालू झाला. पाऊस पडलेला आहे सकाळी सकाळी आणि आम्ही 3 बाईक्स 6 रायडर चाललो एका राईडला. एक छोटीशी राईड, वन डे राईड आहे आणि मस्त होणार आहे. खूप दिवसापासून प्लॅन चाललेलं पण होतच नव्हतं. खूप महिन्यापासून प्लॅन चाललेलं पण होत नव्हतं, पण फायनली आज झालेलं आहे. ते पण होता राहिलेलं. हा कुणाल फोन काय उचलत नव्हता आणि सोबत गोरख, कुणाल, विपुल आणि केदारी. पण नवीन लॉगर तयार होणार आहे, तो शिकत आहे, मोबाईलमध्ये सर्च करतोय हाऊ टू लॉगिंग. सोबत करण आमचा ग्रुप मेंबर. आता काय बाईक नाही, याला न्यायचा कुठे, टॉपबॉक्स मी टाकायचा काय. समीर कुठे दिसत नाही, लेट झालंय वाटतं. तो बघ एकटाच फिरतोय. 6:30 वाजलेले. 4 वाजता निघायचं होतं. प्लॅनिंग बाईची 4 वाजता निघायचं आहे. फोन उचलत नाही, पाकिट मार घरा. तर आज एक नवीन बाईक आपल्या सोबत आहे, सुझुकी V-Strom 250 ऑनर. आपल्या 2 सेम डूक 250 बट नवीन ऑनर. आज पार्टी होणार आहे आमची. गाडीची पार्टी दिसत नाही. सो पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपल्या गाडीचा, नवीन गाडीचा. पॉवर त्याची जरा बघायची आहे, ऑफ रोडिंग बघायची आहे. सो सगळे एक्सपिरियन्स होणार आहेत. बघत राहा कुठे चालू, काय चालू आहे सगळं तुम्हाला नंतर बाईकवर सांगतोय. पटकन इथून निघूया, नाही तर पाऊस लागला तर परत अडकाला होईल. पेन बायपासला आहोत आपण, पेन बायपास, धावटे गाव. आणि ही आपली नवीन. सो फायनली राईड आमची चालू झालेली आहे. पेनवरनं निघालो आता. माझ्या पाठी विपुल आहे, गोरक्षच्या पाठी विक्रांत, केदारी आणि सध्या तरी कुणाला एकटाच आहे त्याच्या V-Stromवर. बाहेर तोंडात लगेच GS येते. GS सुझुकी बोलल्यावर तुम्हाला माहिती तर असेल GS बाईक काय आहे. सो हा आहे आपला पेन खोपोली रोड. ॲक्च्युली जायचा विचार होता आमच्याकडनं आपट्यावरनं, आपटा मोपाडा चौकवरनं. त्या रोडने सेम डिस्टन्स पडतोय. बट म्हटलं चला जाताना इकडनं जाऊ, येताना तिकडनं येऊ. तो जाताना उशीर झालेला आहे, 6:45 वाजलेले आहेत. आता टाईम काही इथे रिसेट नाही आहे. आपला डिस्प्ले काय येत नाही. डिस्प्लेचा पण प्रॉब्लेम होता ॲक्च्युली, झालेला बाईकचा प्रॉब्लेम. त्यामुळे बाईक राईड होत नव्हती. मी कारने फिरायला जायचो, ब्रेकर आला. तर सीन असा झालेला की हा जो मीटरची वरची शेल आहे ना, म्हणजे कवर, ती कवर खराब झालेली. इथून ना इथे सगळं हे खराब झालेलं, त्यातून पाणी गेलेलं आतमध्ये. आणि जेव्हा पहिला पाऊस पडलेला अचानक मे महिन्यात, सो तेव्हा तो पाणी आतमध्ये मीटरमध्ये गेलेलं. मीटरमध्ये काहीच दिसत नव्हतं, सगळं ब्लँक झालेलं आणि गाडी चालू होत नव्हती. त्यामुळे गाडी जराशी घरात ठेवली. हा कवर मागवला मी, फ्लिपकार्टवरून मागवला, 350 रुपयात भेटला. काय टेन्शन नाही, मस्त ग्लू लावला, चिपकवलं. कालच तुम्ही स्टोरी बघितली असेल इंस्टावर, मी काम करत होतो गाडीचा. 2-4 कामं होती, करून घेतली म्हणजे नंतरला टेन्शन नको. सो फार सो गुड. निघालो आहे आता आपल्या राईडला. सो राईड एकदम सुंदर, मस्त आणि एकदम अमेझिंग होणार आहे. बघत राहा आणि मजा घेत राहा. तर मित्रांनो फायनली आपण आज चाललो आहे भारतातील 12 ज्योतिर्लिंगमधलं 6वं आणि महाराष्ट्रातील जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं एक घनदाट जंगलात असणारं भगवान श्री शंकरांना समर्पित भीमाशंकर टेम्पल. सो मान्सून चालू झालेला आहे, म्हणजेच मे महिन्यातच पावसाला चालू झाला आहे.
पण तो जायचं काही नाव घेत नाही. असं वाटतं की तो जाईल मध्ये, पण तो कंटिन्युअसली पडत आहे. सो मान्सून चालू झाला आहे, समजून घ्या. आज जून 1 आहे आणि फायनली आम्ही भीमाशंकरला चाललो आहे. खूप दिवसापासून प्लॅन होत होतं. मागच्या मंडेला पण जाणार होतो, विस्ट्रॉम घेऊन दोघे जाणार होतो, पण खूप पाऊस लागला. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट काय असेल ते, पण त्यामुळे आमची राईड कॅन्सल झाली आणि फायनली आज निघालो. आज संडे आहे आणि सो फार सो गुड की निघालो फायनली. ते पण जाऊया नको जाऊया, जाऊया नको जाऊया, यो येतो तो येतो आहे असं चाललेलं. बट सो फार सो गुड निघालो एकदाचा. सो निघता निघता 5 जण झालो. एक पार्टनर 6वा कामचेतवरून येणार. सो 6 जण जाऊ आम्ही भगवान श्री शंकराच्या दर्शनाला. फॅमिली ट्रिपचा पण प्लॅन चाललेला, बट तो होता राहिला. खूप प्लॅन्स आहेत पण होत नाही आहेत. लगता है नारियल फोड़ना पड़ेगा. भगवान जी कुछ करो, कुछ करो, राइड्स का कुछ करो. तर इकडे पाऊस आताच जस्ट पडलेला आहे, असं वाटतं का की रस्त्याला पाणी आहे. सो फायनली आपला लोणावळ्याचा खंडाळ्याचा काय असेल तो घाट लागलेला आहे. हा घाट रस्ता असा मस्त. इथे गाड्या लीन घ्यायला मजा येतं, बट अशी ट्रॅफिक नाही पाहिजे. अपना राइडर नहीं है ना, तो उसको आगे करना पड़ेगा. आमच्या ग्रुपमध्ये कसे नियम असतात रे, मी मागं तो मागच राहणार. कधीतरी सिच्युएशननुसार पुढे जाऊ शकतो, बट मला ॲक्च्युली बघायला समोरचा गाडी कसा चालवतोय, त्यामुळे थोडंसं मागं राहण्यात थोडं मी प्रिपेअर करतो. काही टर्न्स रॉंग घेतात का काय असं ते मला बघायला लागतं. बाकी असं काही टेन्शनवाली गोष्ट नाही आहे. जी पीचं आपल्याला माहिती आहे, बट कुणालने हम्पी आमच्यासोबत केलेली आहे. बट आता नवीन बाईक आहे, नवीन बाईकवर गोष्टी नवीन असतात, बदलतात आणि त्यामुळे थोडंसं जरा डोळ्यांसमोर आलं की हा चांगला गाडी चालवतो हे ते सगळं, तर मग ओके आहे ना, सगळं कसं ओकेमध्ये. जय शिग्रोबा. या घाटातून जाताना शिग्रोबा देवाला हाक मारणं गरजेचं आहे. हात बोलेगे ना बाबा बाबा बाबा. तो काय ना मॅप दाखवतोय. आजा आजा दिल्ली छोड़े, रात की मटकी तोड़े, कोई गुल्लक निकाले. Z900 Z900 बॉम 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 बॉम. ये हो, हे बघा आता सकाळी सकाळी एवढे रायडर आहेत आणि मला तर वाटतं की याच्यानंतर थोडा वेळात इथे सगळं हा भरेल आणि खूप रायडर दिसेल तुम्हाला. आपल्याला आता सध्या काही वेळ नाही आहे इथे टाईम स्पेंड करण्यासाठी, कारण जायचं आपल्याला लांब. कारण मध्ये एक नाश्ता करायचा आहे, कामशेतला ब्रेक आहे, याचा माणूस येणार आहे आणि मग आपल्या भीमाशंकरला पण पोहोचायचं आहे. संध्याकाळी घरी रिटर्न यायचं आहे. सो थॉट की जास्त टाईमपास नको, थेट जाऊ, थेट येऊ. हे कसं आपली इथली राईड जी आहे ती आपण नॉर्मली कधी पण करू शकतो, त्याला काय अशी प्लॅनिंग करायला पाहिजे किंवा काय असं काहीच गरज नाही आहे. इथे पण खूप लोक थांबतात. अरे थांबला वाटतं आपला रायडर थांबला. मायला काय रे थांबलाय गाडी. हो हो खोपोली सिटी. गाड्या अशा बघायला भेटेल तुम्हाला. हे बघा गाड्या घोड्या लोड्या सगळं बघायला भेटेल. संडेला या तुम्ही, सॅटर्डे संडेला जाम माणसं असतात. यार काय प्लेझंट वेदर झाला यार, असं वाटे ना, म्हणजे जी फिलिंग आहे ना मला एक्सप्रेस पण करता येत नाही, एवढा भारी वाटते मला राईडला येऊन, स्पेशली बाईक राईड. हे असे थोडेफार ओले रस्ते, बाजूला ग्रीनरी आणि वरती हिरवेगार डोंगर. सो गुड. आणि मेनी रायडर्स. आज संडे असल्यामुळे आणि खंडाला इथे या लेकला यायचं आहे मला. एक स्पेशल राईड आपण लोणावळा करू. कोण येईल तो येईल अशी करू, जे येतील ते येतील तशी करू.
तर मित्रांनो प्लॅनिंगमध्ये चेंज, नाश्ता कुठेतरी लोणावळ्याच्या इथे करायचा होता, बट नाश्ता आता आपण कामशेतला आपला 6व्या पार्टनरच्या इथे जाऊ, तिथेच त्याच्यासोबत नाश्ता करू असं प्लॅनिंग झालेलं आहे. सो बाकी कुठे टाईमपास करत नाही, आता कामशेतला जायचं आहे. चांगले मुवमेंट आहे गाडी चालवायला, सो ती मुवमेंट आम्ही पकडून चाललो, कारण नंतर मग ब्रेक घेतला मग अजून माझा थोडी किरकिराट नको करायला. त्यामुळे सो गुड, लवकर जाऊ, लवकर पोचू आणि लवकर येऊ. घाई करायची नाही, फक्त लवकर. सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट. हेच तर मला बोलायचं आहे सगळ्या रायडर्सला की सेफ्टी फर्स्ट. इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही बाईक राईड करत असाल तर तुमच्या सेफ्टीवर पहिला खर्च करा. सेफ्टी तुमच्या स्वतःसाठी असते. नाश्ता टाईम तर मित्रांनो 8:45 वाजलेत. आता आम्ही वडगावचीत आहेत ना, 8:45 वाजलेत, वडगावचीत आहोत आणि इथून काय ते 78 किलोमीटर आहे भीमाशंकर. आपला 6वा माणूस आलेला आहे. मार्केटिंग आलं दाखव, ही पण मार्केटिंग इकडे होते. भरपूर का आणि वजन कमी करा. सीमा मॅडम आणि गोरख सर. सकाळचा आपला नाश्ता आलेला आहे. मिसलमध्ये बघा काय आहे, कांदा, गुलाबजामुन, दही, मटकी मिसल. हे काय एवढी मोठी मिसल बघूनच विषय. ताक पण आहे. मी मागवलं शिरा, तिकडे पोहे, 3 मिसल आणि एक काय. तर हे खातो आणि निघतो. 78 किलोमीटर आपल्याला अजून ट्रॅव्हल करायचं आहे. रस्ता आता पुढचा कसा माहिती नाही. हा जो रस्ता होता तो मेन हायवेचा होता, NH48. आणि याच्यानंतर मग आता आपल्याला हायवे कसा लागेल, काय हायवे आहे काय नॉर्मल रस्ता माहिती नाही. बट माझा शिरा येतो आहे, चहा घेतो आहे. तर मित्रांनो आपल्याला तलेगाव फाट्याच्या इथे जो मगाशी मी तुम्हाला दाखवला सेफ्टी फर्स्टचा जो लोगो होता, तिथून आपल्याला MRDC रोड घ्यायचा आहे आणि तिथून पुढे जायचं आहे. आणि तिथून तो रस्ता आहे. तो रस्ता असा बघायला खूप छान आहे. 2 लेन आहे, म्हणजे इकडनं 4 लेन म्हणजे बोलू शकतो. हा 2 लेन आहे, जाण्यासाठी 2 लेन, येण्यासाठी 2 लेन, म्हणजे 4 लेन झाला. तर असंच असेल तर मजा येईल गाडी चालवायला. हिरवा निसर्ग भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, गीत गाए गुणगुणाए गुदगुदाए. तर मित्रांनो MRDC रोडवरून पुढे येऊन एक गाव लागला. गावाच्या इथून आम्ही एक लेफ्ट घेतला, तिथे दाखवलं आहे श्री क्षेत्र भीमाशंकर म्हणून. सो त्या रोडने आम्ही लेफ्ट घेऊन अशा रस्त्याला लागलो. आता अशा रस्त्याला कोणाची गाडी चांगली पळेल, बट आमची थोडीशी टायर ऑपरेटिंग आहे, त्याचा काही जास्त काही टेन्शन नाही. बट जर ओरिजिनल टायर असेल तर थोडं स्लिप मारायची भीती हे ते. पण कुणाची तर एक्सपर्ट असती तर कुणाला ऐकलाच नसता. काय रोड आहे यार, 1 नंबर रोड आहे. हा रोड आहे आणि विंड मिल बघा यार, काय भारी वाटते. आय थॉट की त्याच्या जवळ न गेलो तर मजा येईल, जाम मजा येईल. ड्रोन उडवू आपण मस्तपैकी. तर रस्ता कसा गेला आपल्याला माहिती नाही, बट ठीक आहे, देखते आगे. तर मित्रांनो आता 20 ते 25 किलोमीटर राहिला आहे. रस्ता खूप घाट एरिया आहे. आय डोंट नो की अजून किती आहे घाट एरिया, पण 20-25 किलोमीटर अजून आहे. आणि खूप शॉर्ट रस्ता आहे. मगाशी इनोवासारखी गाडी पण दबलेली, ती पण घाट रस्ता जाताना तिला प्रॉब्लेम होता. AC बंद केलेली गाडीने तरी पण ती दबलेली. तो सो फार सो गुड. बाकी सब बढिया आहे. नजारे बघ यार, 1 नंबर नजर आहे तिथे. वाव यार, कसे खाली डोंगरांची रांग आहे आणि त्याच्या खाली एक वसलेलं छोटंसं गाव आहे. छोटा काश्मीर बोलते साला. गाड़ी बंद किया है, ढलान है ना, ढलान तो बंद करके न्यूट्रल करके चला रही.
तर फायनली आपण लागलो आहे भीमाशंकर अभयारण्य रस्त्याला. मस्त कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे, चालायला पण इथे बाजूला असा रस्ता केलेला आहे. सो चालणारे लोक चालत जातात. तिथून अजून कधी 3.5 किलोमीटर असेल, ॲटलिस्ट 3 तरी आहे. 3.5 जरा मागे मी बोर्ड बघितलेला 4 किलोमीटरचा. सो असा काहीतरी सीन आहे. मस्त हा रस्ता बनवलेला आहे, हा मस्त आहे. प्रायव्हेट गाड्या इकडे बहुतेक येऊन देत नाही. इकडच्या लोकल आहेत ना, बहुतेक आपल्या प्रायव्हेट गाड्या मागे 5 किलोमीटर आधी लावावं लागतात. आणि असे जे इको वगैरे आहेत ना यांच्या, तर ह्या गाड्या का सोडतात आपल्याला माहिती नाही. UP वगैरे असेल काहीतरी, बट बाकी गाड्या तिथे पार्क करायला सांगतात आणि इकडे नंतर मग सोडतात. पार्किंग नंबर 3. आता काय पार्किंगचं सीन आहे आपल्याला माहिती नाही. आपण कार घेऊन आलो, पण कार घेऊन येणं इथं शनिवार आणि रविवार वैताग आहेच. कारण ते त्यांचे काय ग्रामपंचायतचे पैसे असतात, परत काय पोलिसांचे ते काय सीन आहे. तसे तिथे खूप ट्रॅफिक होते. आणि इथे असं पार्किंग नंबर 2 4 व्हीलर. बाईक मोस्टली आतमध्ये जाते, त्यामुळे बाईकवर येणाऱ्यांसाठी काही टेन्शन नाही. कुठं काय गे यार. बाकी सगळे पुढे गेलेत. मगाशी पाऊस जो लागलेला, त्याच्यानंतर मग पाऊस बंद झाला, त्यामुळे मी GoPro काढण्यात सगळं जरा बिझी राहिलो. पार्किंग नंबर 1. इथे एक बोर्ड लावला आहे, ओम नमः शिवाय. सो जवळपास आपण आलेलो आहोत. आय होप टू की चांगलं दर्शन होऊ द्या. संडे आहे ना, ॲक्च्युली संडे आहे, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे गर्दीचा. संडे नसतं तर मग काय पूर्ण एवढं असं भरलेलं नसतं. ॲक्च्युली 12 ज्योतिर्लिंगमधलं एक आहे ते स्थळ, त्यामुळे तो सीन होता की थोडी क्या है प्रॉब्लम भाई. हाय काय भेटतो. हाय 1 किलोमीटर तुला. चला थांबू नका तुला. मी रेडी आहे. असं करा. अरे भाई 4 व्हीलरची वाट लागली अशी बघलीच नाही. ट्रॅफिक तिकडे ना, पण आधीच ते पैसे घेतात तिथं आणि ते पोलिसांचं चेकिंग होती तिथं. कसले लाईन होत्या. सो आपले फंटर भेटलेले आहेत. तर ही लोक चालत जातात. ज्याला म्हणजे जिथं पार्किंग असते त्यांची तिथपासून चालत जातात. आता पार्किंग नंबर 1 2 3 4 असे काहीतरी आहेत. तर पावसामुळे पूर्ण का शूट करायला भेटत नाही. होप टू की 2 शॉट कुठला तरी घ्यायला भेटू दे. कुठला तरी घेऊ, बट नाही तर मग तो मिस केला आहे ना आम्ही जिथं थांबलेलो पहिला. असं वाटतं तिथला तरी घेतला असता. चला आतमध्ये पार्किंग आहे, आतमध्ये गाडी नेऊ, पार्किंग करू. इथे सगळे दुकान वगैरे आहेत जे नॉर्मली सगळ्या देवस्थानांचे इथे असतात. सो फायनल मित्रांनो भीमाशंकरमध्ये पोचलेलो आहोत. गाडी इथे पार्क केले. यांच्या 2 गाड्या इथे पार्क आहेत. पार्किंगचे काहीतरी 20 रुपये असतील, तर तो पावती फाडणार आमची. सो जी मंदिरात दर्शनाची लाईन आहे ना ती खूप आहे. आम्हाला वाटत नाही आम्ही दर्शन काय बोलतो बंपर दर्शन घेऊ. सो लांबूनच दर्शन घेऊ आणि काय असेल परिसर बघू आणि निघू. नाही यार, मला दर्शन घ्यायचं, आपण VIP वगैरे बघूया, पैसे भरूया. तो भेटला पण पाहिजे नाही. आज मेन संडे आहे. त्याच्या ओळखीवर भेटला तर भेटू शकतो. इच्छेच ओळखीवर भेटू शकतो. 50 वाला इकडेच ते 40 वाला हम्पीचं चारा ते नाही घेतलं, तेवढी लाईन मध्ये राहिलो. ठीक आहे. तर पावडर बिवडर लावलेले आहेत, सगळे फ्रेश झालेले आहेत आणि निघूया आता मंदिराकडे. तिकडे आपली बाईक पार्क केलेली आहे आणि हा एंट्रन्स. तर हाच आहे ना एंट्रन्स. लाव र
सगळ्यांची लावतो कधी ही दिसत. ते मला विषय असा की पहिला मुखदर्शन घेऊन नंतर लाव. नंतर आपण नंतर इथून अरे बोलतो जाम चालायला लागतं इथून. मग काय माहिती. सो ओम नमः शिवाय. बम बम बोळे. दे तोले की तोले. तर संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. असं लुक लाईक माथेरानसारखं वाटतं ना. तू गेलास कधी माथेरानला? नो. तर मधीची लाईनिंग घुसून ही दर्शनाची लाईन आहे. ही नॉर्मल लाईन आहे मुख दर्शनासाठी. आणि दर्शनासाठी जर लाईनीत राहिलो आता वाजले 2 आणि रात्रीचे 8 वाजता इथं दर्शन घेऊ. असं सीन आहे. सो 20 रुपये पार्किंगचे घेतले, पावती दिली आणि आता आपण चाललो तर टेम्पलकडे. माहोल तर मस्त आहे बट ऑड वेळेला आलो ना तर जरा बरं पडेल कारण एवढी गर्दी ना. आणि मेन म्हणजे ना तिथून यायचा ट्रॅफिकचा विषय जास्त होतो त्यामुळे खूप उशीर होऊ शकतो. आयुर्वेदिक हां फायनली टेम्पलच्या इथे आपण आलेलो आहोत आणि मेन दर्शनाच्या रांगेत तर आपण जाणार नाही आहोत बट मुखदर्शनासाठी पण एक लाईन आहे त्याच्यात जातोय. आमच्याकडे वेळ कमी असल्या कारणाने जरा आज दर्शनाचं कॅन्सल झालं. तर मित्रांनो मुखदर्शन घेऊन आलेलो आहोत. मुखदर्शन म्हणजे आपल्याला प्रॉपर काय देवाचं जे शिवलिंग असेल ते दिसत नाही आहे. ॲक्च्युली तिथे ना मिररमध्ये आपल्या इथे मिररमध्ये पण एक टी व्हीसारखं असं जे लावलेलं आहे त्याच्यावर दिसतं. सो तिकडे टेम्पल आणि इकडे आपले फंटर मुतायला आलेले आहेत. तर झालेलं आहे इथलं प्रॉपर दर्शन घ्यायला. कधीतरी परत येऊ. आज खूप गर्दी आहे. माहिती असल्यावर जरा चांगला एक्सप्लोर करता येईल. आणि तर इथे पण वैकुंठ धाम, पेशवेकुंड, होली स्थळ असे का आहेत. दोन द्या. हे काय आहे? कंदे पेढा, मले पेढा, कलाकंद. असं आहे का? बघू टेस्ट कसे. कसा आहे तो? 100ला पाव आहे. कोणता देऊ तुम्हाला? तो दाखव. हा सीम आहे का? दोन्ही वेगळे. नाही हा नको खाऊ, हा साखर लागतंय त्यात. बघू तो ना. एक दाणे आहे. पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे जास्त काही एक्सप्लोरिंग आपल्याला मिळालं नाही आहे. जस्ट मुखदर्शन घेतलं आहे. बाजूचा परिसर बघितलं. जास्त काय असं नाही कुठे जायला भेटलं. तर जाऊ आता रिटर्न. प्रसाद वगैरे घेऊ. इथे काय झाला पाहिजे ते घेऊ आणि बघू पुढचा कुठे. तर फायनली मित्रांनो मुखदर्शन घेऊन आलेलो. टेम्पलच्या इथून आपण जाऊन आलेलो आहोत. प्रसाद वगैरे घेतला आहे. पाऊस लागला आहे खूप. हेल्मेटमध्ये आतमध्ये पूर्ण असे टांगून ठेवले त्यामुळे पाऊस पूर्ण आतमध्ये भिजला. आता हेवी लागेल. आधीच हेवी होतं आणि अजून हेवी लागेल. सो निघायची तयारी करतो आहे. रेनकोट घालतो आहे. पाऊस तर पडतो आहे. तर बस ड्रोन शॉट काय आज घ्यायला भेटले नाही. बघू पुढे कुठेतरी भेटले तर व्हिडिओमध्ये अटॅच करीन. पण येताना काय घेतले नाही. बोलू म्हटलं पुढे 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 कुठे मंदिर तिथे भेटले पण पाऊस लागला त्यामुळे भेटले नाही. तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. परत येऊ कधीतरी चांगला एक्सप्लोर करू आणि परत तुम्हाला दाखवू. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. आणि काय आता सगळा प्रवास आमचा पावसातच होणार आहे. मध्ये कुठे जाऊन जेवायचं आहे. जेवू वगैरे आणि डायरेक्ट घरी निघू. आता कुठेतरी मंचरवरून दुसरा रस्ता आहे तो आता आपण माहिती नाही ते सांगतील आता काय आहे ते. तर त्या रस्त्याने जाऊ. येताना खूप ऑफ रोड म्हणजे काय बोलूच नका खूप वेळ लागतो आहे. बट चांगला रस्ता भेटला तर सो फार सो गुड. तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट साहेब.